वांगी बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. वांगी प्लास्टिकमध्ये ठेवू नका. कापडी पिशवीत किंवा पेपरमध्ये ठेवा. वांगी कापल्यावर लगेच मिठाच्या पाण्यात टाका. म्हणजे काळी पडत नाहीत आणि कडूपणा कमी होतो. सारणाचा खोबरं आणि आले लसूण पेस्ट वापरा. चव एकदम जबरदस्त येते. मसाला भरायच्या आधी वांग्याच्या आत थोडं मीठ चोळा. म्हणजे आतून अळणी लागत नाहीत. कढईत झाकण ठेवा आणि थोडं पाणी टाका. वांगी वाफेवर मऊ शिजतात. हॉटेलसारखी चव हवी असेल तर थोडा गूळ आणि चिंच टाका. मेदू वडा बनवताना वडे मऊ आणि फुगलेले होत नाहीत का? मग ह्या टिप्स वापरा. डाळ वाटताना पाणी खूप कमी वापरा आणि थंड पाणी वापरा. म्हणजे पीठ हलकं राहतं. पीठ 5 मिनिटं एकाच दिशेने फेटा. यामुळे वडे मऊ आणि फुगलेले होतात. वडे सोडताना हाताला किंवा पळीला पाणी लावा. म्हणजे पीठ चिकटणार नाही. नेहमी मध्यम आचेवर तळा. जास्त आच असेल तर बाहेरून लाल आतून कच्चे राहतात. जर पीठ पातळ झालं तर त्यामध्ये थोडं तांदळाचा रवा किंवा पीठ मिसळा. भात करपला तर फेकू नका. हा एक सोपा जुगाड करा. वास गायब होईल. सर्वात आधी गॅस बंद करा आणि भाताचं भांडं खाली उतरवा. जो भात जळलेला नाही तो हलक्या हाताने दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. आता एक जबरदस्त ट्रिक. त्या भातावर पांढऱ्या ब्रेडचा एक तुकडा ठेवा आणि 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवा. ब्रेड जळका वास शोषून घेतो. दुसरी ट्रिक म्हणजे कच्च्या कांद्याचे 2 तुकडे भातात ठेवा आणि झाकण लावा. यामुळेही करपट वास कमी होतो. आणि शेवटची टीप म्हणजे थंड पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवा. यामुळे वाफ कमी होते आणि जळका स्वाद कमी होतो. कांद्याचा पराठा बनवताना मीठ नेहमी शेवटी टाका. कांद्याला पाणी सुटतं म्हणून पराठा लाटताना मीठ मिसळा. कांदा अगदी बारीक चिरा. मोठे तुकडे असले की पराठा फाटतो. कणिक मऊ मळा. पीठ मऊ असेल तर सारण बाहेर येत नाही. थोडा चाट मसाला किंवा आमचूर टाका. चव डबल होईल. सारण ओलसर वाटत असेल तर 1 चमचा भाजलेलं बेसन मिसळा. सगळा ओलावा शोषून घेतो. सोलकढी बनवताना त्यासाठी खोबरे वाटताना कोमट पाणी वापरा. यामुळे जास्त आणि दाट दूध निघते. हॉटेलसारखा छान गुलाबी रंग हवा असल्यास वाटताना बीटचा एक छोटा तुकडा टाका. खोबऱ्यासोबत लसूण, हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतल्यास चव अप्रतिम लागते. दूध काढताना साध्या गाळण्याऐवजी सुती कापडाने पिळून घ्या. जेणेकरून सोलकढी मऊ होईल. बोनस टीप म्हणजे सोलकढी सर्व करण्याच्या अगदी शेवटी मीठ टाका. आधी मीठ टाकल्यास कधी कधी नारळाचे दूध फुटण्याची शक्यता असते. पालक पनीर बनवताना पालक उकळत्या पाण्यात टाकताना त्यात चिमूटभर साखर घालून फक्त 2 मिनिटे ठेवून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाका. यामुळे रंग गडद आणि हिरवा राहतो. पनीर तळून घेतल्यावर ते लगेच मिठाच्या कोमट पाण्यात 5 मिनिटे ठेवा. यामुळे ते चिवट होत नाही. पालक वाढताना त्यामध्ये 2 ते 3 काजू किंवा ग्रेव्ही शिजवताना 1 चमचा बेसन घाला. यामुळे ग्रेव्ही दाट आणि हॉटेलसारखी होते. भाजी तयार झाल्यावर शेवटी वरून थोडी कसुरी मेथी हातावर चोळून घाला आणि वरून बटर किंवा फ्रेश क्रीम टाका. हॉटेलसारखी चव हवी असेल तर शेवटी तुपात चिरलेला लसूण आणि जिरे याचा वरून तडका द्या. आम्रखंड बनवताना आम्रखंडासाठी लागणारं दही सुती कपड्यात 6 ते 7 तास बांधून ठेवा. नेहमी ताज्या आणि घट्ट दह्याचाच वापर करा. दही जास्त आंबट नसावे. आंबा फक्त हापूस किंवा केशर वापरा. रस काढल्यावर तो गाळून घ्या. जेणेकरून रेषे राहणार नाहीत. चक्का पिठी साखर आणि आंब्याचा गर एकत्र केल्यावर गाळणीतून फिरवून घ्या. यामुळे टेक्स्चर एकदम मऊ आणि सिल्की येते. खाण्यापूर्वी किमान 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे आम्रखंड छान सेट होतो. आम्रखंड पातळ झाल्यास त्यामध्ये 1 ते 2 चमचे मिल्क पावडर मिसळा. यामुळे त्याला लगेच घट्टपणा येतो. पुरीचे पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळावे. सैल पीठ जास्त तेल शोषते. पिठात थोडा बारीक रवा मिसळल्यास पुऱ्या कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात. पीठ मळल्यानंतर ते 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे. पुरी लाटताना कोरडे पीठ म्हणजे पिठी वापरू नका. त्याऐवजी थोडं तेल लावून लाटा. कोरड्या पिठामुळे तेल खराब होतं आणि पुरी तेलकट दिसते. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. यामुळे पुरी कमी तेल शोषते. तेल कडकडीत गरम असावे. कमी गरम तेलात पुरी टाकल्यास ते तेल पिते. पुरी तळताना ती वारंवार उलटपालट करू नका. एका बाजूने नीट फुगली की मगच दुसऱ्या बाजूने तळावी. दोडक्याचा ठेचा बनवताना नेहमी कोवळे दोडके निवडा आणि शिरा काढून साली सकट चिरा. कढईत तेल घालून दोडका, हिरव्या मिरच्या आणि लसूण डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्या.
खलबत्त्यात भाजलेला दोडका, मिरच्या, लसूण, जिरे आणि कोथिंबीर जाडसर ठेचून घ्या. चवीसाठी त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आवर्जून टाका. शेवटी पुन्हा तेलात हिंग, हळद घालून ठेचा 2 मिनिटे परता, जेणेकरून तो खमंग होईल. हा ठेचा गरम भाकरी आणि दह्यासोबत अतिशय चविष्ट लागतो. केळीचं शिकरण बनवताना शिकरणासाठी नेहमी पूर्ण पिकलेली केळी वापरा. ती जास्त गोड आणि मऊ असतात. ज्याच्या सालीवर काळे ठिपके असतात ते केळी वापरावे. शिकरणामध्ये दूध नेहमी गार किंवा कोमट वापरा. गरम दूध घातल्यास केळी काळी पडू शकतात. चव वाढवण्यासाठी तुम्ही मलाई, साय वापरली तर शिकरण जास्त दाट आणि चविष्ट लागते. साखरेला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही गुळाचा वापर करू शकता. यामुळे शिकरणाला नैसर्गिक गोडवा आणि छान रंग येतो. शिकरण बनवल्यानंतर ते लगेच खावे. जर वेळ लागणार असेल तर त्यात चिमूटभर जायफळ पूड घाला. यामुळे रंग आणि चव टिकून राहते. शिकरण सर्व करताना वरून थोडे तूप आणि बदामाचे काप घातल्यास ते अतिशय शाही लागतात. समोसे बनवताना समोस्याचे पीठ मळताना ते चपातीच्या पिठापेक्षा घट्ट ठेवा, जेणेकरून शीट लाटणे सोपे होईल. पिठात गरम तेल किंवा तूप घालून नीट मिक्स करा. यामुळे समोसा कुरकुरीत होतो. कणिक मळल्यावर किमान 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे ते लवचिक होते. 2 छोट्या पुऱ्यांच्या मध्ये तेल आणि कोरडे पीठ लावून त्या एकत्र लाटा. यामुळे शीट खूप पातळ तयार होतात. तव्यावर शीट फक्त 10 ते 20 सेकंदच कच्ची पक्की भाजा. जास्त भाजल्यास ती कडक होऊन फोल्ड करताना तुटू शकते. तयार शीट लगेच ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवा, जेणेकरून त्या सुकणार नाहीत.